बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी तिथल्या उमेदवारांनी जे आहेत ते अर्ज दाखल केलेले आहेत। बारामतीतून सुनेत्रा पवार तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय गरिडिले यांनी अर्ज दाखल केले। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। सुनेत्रा पवारांच्या बारामतीसाठी अर्ज दाखल करतानाचा पवार कुटुंबियांची गैरहजेरी, सुप्रिया सुळे, रोहित पवार अनुपस्थित, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीलाही पवार कुटुंब दूर। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती, ही माझी नाही तर बारामतीकरांची निवडणूक, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचा आकाश मोरेंचा अर्ज दाखल, केरळ दौऱ्यावर असल्यानं हर्षवर्धन सकपाळ अर्ज भरताना गैरहजर। बिनविरोध करा ही मागणी करणं योग्य नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया, लोकशाही समोर कुणीतरी उभं असतं हे मान्य करून निवडणूक लढवायची असते, बारामतीत आम्ही उमेदवार उभा केला नाही असंही केलं स्पष्ट। अजितदादांचं फक्त नाव पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलांची गरज नाही, बारामतीतील प्रशासकीय भवनासमोरील पोस्टर चर्चेत, काही वेळातच बॅनर हटवला। बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंची माघार, मंत्री दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश, सुनेत्रा पवारांसह महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला, तर दुसरीकडे करुणा मुंडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, बारामती निवडणूक लढणार असल्याचं करुणा मुंडेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीचा मान राखत पोटनिवडणुकीतून माघार घेतली, राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही असं फडणवीसांनी आश्वासन दिलं, प्राजक्त तनपुरेंचं ट्विट। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटेंचा उमेदवारी अर्ज दाखल, जिल्हाध्यक्ष संदीप वरपेंची अर्ज भरताना उपस्थित। निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची फेसबुक पोस्ट, मुख्यमंत्री फडणवीसांनी पोटनिवडणूक न लढण्याची विनंती केली, राहुरीच्या विकासासाठी कोणतीही तडजोड होणार नाही असा विश्वास आणि आश्वासन फडणवीसांनी दिलं, प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया। सगळ्यात मोठ्या राजकीय टॉप 9 राजकारणात परिपक्वता लागते, पार्थकडे राजकीय परिपक्वता आहे की नाही माहीत नाही, पार्थ पवारांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलच्या प्रश्नावरती शरद पवारांची प्रतिक्रिया, सहकार्यांपैकी कोणावर विश्वास ठेवायचा हा त्यांनी निर्णय घ्यायचा असंही वक्तव्य। त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा संबंध नाही, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, अजित पवार यांच्यासोबत ती चर्चा सुरू होती, भविष्यात चर्चा होईल का याबाबत आज सांगता येणार नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया, कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर तिथे निवडणूक का झाली पाहिजे, राहुरीत होणारी निवडणुकीतही भावनिक आणि तिथेही तोच विचार करणं गरजेचं, संभाजीराजेंची प्रतिक्रिया। बारामतीत शरद पवारांचा सुनेत्रा पवारांना कौटुंबिक पाठिंबा, राजकीय नाही, संजय राऊत यांची माहिती, तर भुजबळांसह एक मंत्री पाठिंब्यासाठी सिल्वर ओकवर गेले होते, संजय राऊतांचा दावा। शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली, तर रामदास आठवले, ज्योती वाघमारे, रामराव वडकुते आणि माया इवानाते यांचाही खासदारकीचा शपथविधी संपन्न। मंत्रालयात लाच घेणाऱ्या विलास लाडला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, 6,67,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई, ग्रामविकास विभागाच्या निधी मंजूर करून देण्यासाठी मागितली लाच, खारघर परिसरामध्ये ट्रॅप रचून एसीबीची कारवाई। अजितदादा म्हणाले होते, शिंदे सर्वात जास्त सह्या करणारे मुख्यमंत्री, एकदा शब्द दिल्यानंतर माघार घेत नाही, लोकांचे पैसे आहेत त्यामुळे लोकांसाठी सह्या करतो, ठाण्यातील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। गोरेगावातील मरियामा शोभायात्रेमध्ये काल राडा झाला होता, आज किरीट सोमय्यांनी घटनास्थळी भेट दिली, पीडितांनी सोमय्यांकडे तक्रारीचा पाडा वाचला, राड्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा पीडितांचा आरोप। मी गावाकडे आलो की काहींना पोटदुखी होते, मात्र मी आरोपांना कामानं उत्तर देतो, ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर भोंदू खरातचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातचा राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, 4 तारखेला अर्ज केल्याची माहिती, शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये भोंदूसह पत्नीवरही गुन्हा, जामिनावरती 10 तारखेला सुनावणी। विरोधकांनी केलेल्या आरोपांवरून दमानी यांना रडू कोसळलं, अंधारेंसह राऊत, शशिकांत शिंदेंवर निशाणा, तर मिळालेली माहिती आणि सीडीआर खरे आहेत का हे तपासायला मी क्लाउडवर टाकलं, अंधारेंना सीडीआर पाठवते, त्यांनी नावं शोधावीत, दमानी यांची टीका।
सीडीआर बाहेर काढणाऱ्या दमानियांवरती कारवाई व्हावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदेंची आणि चाकणकरांची चौकशी कधी होणार, सुषमा अंधारेंचा सवाल. भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून तपासाला सुरुवात. सर्व कागदपत्र मागवल्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल. समता पतसंस्थेचे अशोक खरातला सर्वाधिक मेसेज. जानेवारी महिन्यात सर्वाधिक मेसेज गेल्याची माहिती. समता पतसंस्थेच्या खात्याच्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार जानेवारीत झाल्याचा संशय. शिर्डी पोलिसांकडून तपास. भक्तांकडून देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली कागदपत्र घेत खरातकडून गैरवापर. कागदपत्र बनावट अकाउंट उघडण्यासाठी वापरल्याचं समोर. मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवर खरातवर गुन्हा. भोंदू खरात प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर. एका बिल्डरच्या 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय. खरातच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता. मोबाईल चॅट ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे समोर. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला अधिकारी रडारवर. तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध. एसआयटी तपासातून माहिती समोर आली. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचा संशय. महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचीही माहिती. भोंदू खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशोक खरातला कडक शिक्षा करण्याची गौतमी पाटीलची मागणी. आपल्याकडे अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजे. भोंदू खरातवर विचारलेल्या प्रश्नावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया.